हे गाईज वेलकम बॅक टू माय जिओ ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण महाजेनको असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी काही महत्त्वाचे MCQs आणि त्याच्यासोबत जे काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण पाहिलेले होते. आणि मेनली आपण फोकस कन्सेप्टवरती करतोय, कारण जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर त्यावरनं येणारे एक्झाममध्ये कुठलाही प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करता येऊ शकतो. तर त्याच्यासाठी आत्ता सध्या तुम्ही प्रिपरेशन करत आहात, तर सध्या तुम्ही सुद्धा कन्सेप्टवरती जास्त फोकस करा. आणि हा लेक्चर नंबर 2 आहे, हा पार्ट सेकंड आहे. ऑलरेडी आपण पहिल्या पार्टमध्ये काही महत्त्वाचे MCQs पाहिलेले होते. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आणि त्यासोबतच महाजेनकोसाठी एई आणि जेईच्या टेस्ट सिरीज आपल्या माय जीओव्ही ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहेत. ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. तर असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरसाठी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत आणि दोन्ही टेस्ट सिरीजमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत, टेक्निकलचे असो किंवा नॉन टेकचे असो, तर ते डिफरंट आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 60 सब्जेक्ट वाईज टेस्ट मिळतील. इकडे सुद्धा 60 सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत. 50 जे आहेत ते नॉन टेक्निकल टेस्ट आहेत आणि 12 फुल लेंथ टेस्ट आहेत. आणि अटेम्प्ट आणि रिवाइज तुम्ही कधी सुद्धा करू शकता. आता एनरोल केलं तर तुम्हाला डिस्काउंट प्राइसमध्ये ह्या दोन्ही टेस्ट सिरीज मिळू शकतील. त्याच्यासोबतच कम्प्लीट नॉन टेक्निकल सेक्शन, कारण आपल्याला माहिती आहे की 60 मार्क्स 20-20-20 असे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिशसाठी मार्क्स आहेत. तर हे 60 मार्क्ससाठी तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करू शकता. या कोर्समध्ये महाजेनकोसाठी नॉन टेक्निकलचा कोर्स आहे हा. त्याच्यामध्ये 2500 प्लस टेस्ट आहेत, ज्याच्यामध्ये 40,000 पेक्षाही जास्त तुम्हाला IBPSच्या लेवलचे क्वेश्चन्स मिळतील आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेलमध्ये सोल्युशन अवेलेबल आहे. ओके. आणि ह्या टेस्ट तुम्ही याची 6 मंथ व्हॅलिडिटी आहे, म्हणजे महाजेनको सोडून बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही हा कोर्स रेफर करू शकता. आणि आज जर तुम्ही एनरोल कराल तर 150 रुपीज ऑफ, जर तुम्ही नॉन टेक्निकल हा कुपन कोड यूज करत असाल तर तुम्हाला मिळतील. आणि जर एखाद्याला फक्त आणि फक्त फुल लेंथ टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल तर त्या सुद्धा अवेलेबल आहेत मेकॅनिकल असिस्टंट इंजिनियरसाठी. 10 फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 10 टेक्निकल सेक्शनच्या टेस्ट आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला डिस्काउंट प्राइसमध्ये आज अवेलेबल आहे, फक्त माय जीओव्ही ट्रॅक या ॲपवरती. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण एक प्री टेस्ट कंडक्ट करतोय, ज्याची डेट आहे 31/3/2023. 11 वाजता ही टेस्ट अपलोड करण्यात येईल. आणि अपलोड केल्यानंतर तुम्ही कधीही ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. तुमच्या एक्झामच्या डेटपर्यंत ही टेस्ट अवेलेबल असेल. यामध्ये तुम्ही तुमचा महाराष्ट्राचा ऑल ओव्हर रँक चेक करू शकता, किती मार्क्स पडतात, टॉपरला किती आहेत, तुमचं कंपॅरिझन करू शकता. प्रॉपर म्हणजे एक फायनल एक्झामसारखी ही आपली टेस्ट असणार आहे, प्री टेस्ट. त्याच्यामध्ये IBPS लेवलचा सिलेबस आणि पॅटर्न, जसे 5 ऑप्शन्स त्याने दिलेले होते त्याच 5 ऑप्शन्स आपण प्री टेस्टमध्ये सुद्धा कंडक्ट करणार आहोत. तर ही टेस्ट सर्वांनी नक्की अटेम्प्ट करायची आहे. त्यासाठी तुम्ही आत्ता या टेस्टसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. तर स्टार्ट करूया आपण आपल्या क्वेश्चनसाठी. ऑलरेडी आपण 10 महत्त्वाचे प्रश्न आणि कन्सेप्ट पाहिलेले आहेत, तर या लेक्चरमध्ये त्याला कंटिन्यू करणार आहोत. क्वेश्चन नंबर 11 जो तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला होता. ड्युरिंग अ सिम्पल सेन्सिबल हिटिंग प्रोसेस द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज. हा सायकोमेट्री, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मधला प्रश्न आहे. तर काय विचारलेलं आहे की सिम्पल सेन्सिबल हिटिंगमध्ये आपण जेव्हा सिम्पल सेन्सिबल हिटिंग करतो तर त्या केसमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असेल. ठीक आहे. ऑप्शन्स आहे इन्क्रीजेस, डिक्रीजेस, इज झिरो किंवा रिमेन्स कॉन्स्टंट. तर एक ग्राफ तुम्हाला माहिती असायला पाहिजे की रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि सेन्सिबल हिटिंगमध्ये आपण जेव्हा सेन्सिबल हीट करतो त्यावेळेस फक्त रिलेटिव्ह ह्युमिडिटीच नाही तर बाकीच्या ज्या काही प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात ते सुद्धा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती डिक्रीज होतात. ती कशी डिक्रीज होते ते आपण पाहूया. इथे तुम्हाला एक सायकोमेट्रिक चार्ट काढतो मी आणि त्याच्यामध्ये सेन्सिबल हिटिंग आपण शो करूया. इकडे काय असतं, ड्राय बल्ब टेम्परेचर किंवा आपण नॉर्मली टेम्परेचरनं डिनोट करतो हा ॲक्सेस, आणि हे असतं स्पेसिफिक ह्युमिडिटीचा ॲक्सेस. आता सेन्सिबल हिटिंग म्हणजे काय की हॉरिझॉन्टल लाईन, ज्याच्यामध्ये आपण फक्त सेन्सिबल हिटिंग करतोय. हा पॉईंट 1 आहे, हा पॉईंट 2 आहे. आपण फक्त सेन्सिबल हिटिंग करतोय इकडे राईट साईडला. सेन्सिबल कुलिंग म्हटलं असतं. आता इकडे सेन्सिबल हिटिंग आहे तर 1 to 2, आणि सेन्सिबल कुलिंग असलं असतं तर ग्राफ कसा असला असता 2 to 1. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेन्सिबल हिटिंग जेव्हा करतो तेव्हा हे ॲक्सिस बघा, हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे काय, स्पेसिफिक ह्युमिडिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे.
तर सेकंड ऑप्शन आपलं इथे करेक्ट झालं. स्पेसिफिक ह्युमिडिटी किंवा ह्युमिडिटी रेशो, त्यालाच आपण ह्युमिडिटी रेशो सुद्धा म्हणतो. इट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि सेन्सिबल हीटिंग करतोय त्याच्यामुळं हे जे ड्राय बल्ब टेम्परेचर आहे तर ते सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ड्राय बल्ब टेम्परेचर इन्क्रीजेस होतं. आता वेट बल्ब टेम्परेचर कसं डिनोट करतो आपण, क्रॉस लाईन्स. ठीक आहे, हा झाला वेट बल्ब टेम्परेचर पॉइंट नंबर 1 चा, वेट बल्ब टेम्परेचर 1. आणि सेकंड म्हणजे हा खाली वेट बल्ब टेम्परेचर 2. म्हणजे वेट बल्ब टेम्परेचर सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं. तर वेट बल्ब टेम्परेचर सुद्धा इन्क्रीजेस होते. एन्थॅल्पी लाईन आपण या ग्राफमध्ये आपण इकडे अशी वरती एन्थॅल्पी दाखवतो. ठीक आहे, ही एन्थॅल्पी ऍक्सेस झाली. याच्यामध्ये एन्थॅल्पी पहा, एन्थॅल्पी सुद्धा इन्क्रीज होते. म्हणजे एन्थॅल्पी सुद्धा इन्क्रीज होणार. आणि स्पेसिफिक ह्युमिडिटीच्या लाईन्स कशा असतात, अशा. ही आहे स्पेसिफिक ह्युमिडिटी 100%. 100% झाली. याच्या खाली जर आपण आलात तर 90% येणार. अगेन खाली आलात तर 80% येणार. असं करत करत तर 1 ते 2 आपण 1 to 2 सेन्सिबल हिटिंग करतो तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी जी आहे ती डिक्रीज होणार. ठीक आहे. आणि ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजे काय की हॉरिझॉन्टल लाईन, हा खाली ड्यू पॉइंट टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहील. तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला सर्व प्रोसेससाठी माहिती असायला पाहिजे. एक्झाममध्ये नक्कीच तुम्हाला एक प्रश्न याच्यावरनं नक्कीच येणार की सेन्सिबल हीटिंग करताना काय काय होणार, कुठलं इन्क्रीज होतं, कुठलं डिक्रीज होतं, कुठलं कॉन्स्टंट राहतं. सेन्सिबल कुलिंग करताना किंवा ह्युमिडिफिकेशन डिह्युमिडिफिकेशन करताना काय होतं, केमिकल डिह्युमिडिफिकेशन मध्ये काय होतं. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. सायकोमेट्रिक चार्टमध्ये बाकी करा की न करा, पण सिम्पली ह्या ज्या काही प्रोसेस आहेत जसं की सेन्सिबल हिटिंग, सेन्सिबल कुलिंग, ह्युमिडिफिकेशन, डिह्युमिडिफिकेशन, केमिकल डिह्युमिडिफिकेशन, तर ह्या प्रोसेस चेक करून घ्या की जेव्हा ह्या प्रोसेस होतात तेव्हा ड्राय बल्ब टेम्परेचर काय होतं, इन्क्रीज होतं, डिक्रीज होतं, कॉन्स्टंट राहतं, वेट बल्ब टेम्परेचर, ड्यू पॉइंट टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज सेन्सिबल हिटिंग मध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी डिक्रीज होते. पुढचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 12. The gating ratio refers to the cross-sectional areas of what? Option A, sprue to ingate to runner, sprue to runner to ingate, ingate runner sprue की runner sprue की ingate. तर काय असेल गेटिंग रेशो? आपण कास्टिंग मध्ये जे गेटिंग रेशो वापरतो तो गेटिंग रेशो म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ स्प्रू टू रनर टू इनगेट. ठीक आहे, हा असतो गेटिंग रेशो. सो करेक्ट आन्सर असेल याचं ऑप्शन बी. गेटिंग रेशो जे आपण कास्टिंग मध्ये यूज करतो तर त्याचा रेशो काय असतो? इट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ स्प्रू टू द एरिया ऑफ रनर टू द एरिया ऑफ इनगेट. सो बी विल बी द राईट आन्सर. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ स्प्रू एरिया टू द रनर एरिया अँड टू द इनगेट एरिया. हे मी आताच सांगितलं तुम्हाला. दोन गोष्टी तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायच्या आहेत की मे बी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते की नॉन प्रेशराइज्ड गेटिंग सिस्टम मध्ये काय गेटिंग रेशो असतो आणि प्रेशराइज्ड गेटिंग सिस्टम मध्ये काय गेटिंग रेशो असतो ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर लक्षात ठेवा 1:2:4 हा आहे नॉन प्रेशराइज्ड गेटिंग सिस्टमचा गेटिंग रेशो आणि प्रेशराइज्ड गेटिंग सिस्टम मध्ये 2:2:1 तर हा रेशो आहे. तर हे दोन पॉईंट, हा पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट आणि हा तिसरा पॉईंट, म्हणजे नेमका रेशो काय असतो स्प्रू एरिया रनर एरिया टू इनगेट एरिया आणि नॉन प्रेशराइज्ड आणि प्रेशराइज्ड गेटिंग रेशो किती असतो. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 13. व्हॉट इज द ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर ऑफ BCC स्ट्रक्चर. मटेरियल सायन्स मध्ये सिंपल क्वेश्चन्स तुम्ही एक्झाम मध्ये एक्सपेक्ट करू शकता की ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काय असतो किंवा रेडियस काय असते. तर हे लक्षात ठेवायचं. ऑप्शन्स जर तुम्हाला करेक्ट आन्सर माहिती असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि क्वेश्चन नंबर 13चं काय करेक्ट आन्सर असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर बाय द वे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे 0.68. BCCचा APF त्याला आपण ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर सुद्धा म्हणतो APF. तर किती असतो 0.68. तर लक्षात ठेवा सिंपल क्युबिकचा असतो 0.52. ओके, त्याच्यानंतर जसं आता क्वेश्चन मध्ये आहे BCCचा असतो 0.68. त्याच्यानंतर FCC आणि HCP या दोघांचा सुद्धा असतो 0.74. ओके, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये मे बी विचारलं जाऊ शकतं. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर SCचा आहे सिंपल क्युबिक 0.52, BCCचा आहे 0.68, FCC आणि HCP दोघांचा आहे 0.74. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. If the proportion of oxygen is less than the proportion of acetylene in the oxyacetylene gas welding, the flame produced is. ठीक आहे, वेल्डिंगचा प्रश्न आहे हा.
याचा आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. क्वेश्चन नंबर 14चं काय आन्सर असेल? काय विचारलंय की ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे, द प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिजन इज लेस दॅन द प्रोपोर्शन ऑफ ऍसिटिलीन. त्या केसमध्ये त्या फ्लेमला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा, कार्बोरायझिंग फ्लेम, ऑक्सिडायझिंग फ्लेम की न्यूट्रल फ्लेम? तर करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन बी, ऑब्विसली कार्बोरायझिंग फ्लेम. जेव्हा ऑक्सिजन लेस असतं तेव्हा कार्बोरायझिंग म्हणतो आपण. जेव्हा ऑक्सिजन जास्त असतं ॲज कम्पेअर टू ऍसिटिलीन तेव्हा ऑक्सिडायझिंग फ्लेम असतं. आणि दोन्हीचं प्रमाण इक्वल असतं तेव्हा न्यूट्रल फ्लेम आपण म्हणतो. 3 टाईपचे फ्लेम्स असतात, कार्बोरायझिंग, ऑक्सिडायझिंग आणि न्यूट्रल फ्लेम. त्या तिघांमधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर वन बाय वन आपण पाहूया. सर्वात पहिली आहे कार्बोरायझिंग फ्लेम. कार्बोरायझिंग फ्लेम, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपण घेऊया न्यूट्रल फ्लेम, कारण ती दोघांच्या मध्ये असती. न्यूट्रल फ्लेम लक्षात ठेवायला इझी जाईल. आणि नेक्स्ट आहे ऑक्सिडायझिंग फ्लेम, ठीक आहे. तर या तिन्ही फ्लेम मध्ये डिफरन्सचे काय पॉइंट्स आहेत ते आपण सर्वात आधी पाहून घेऊया. एक्झाम मध्ये कधी कधी साऊंड बद्दल सुद्धा प्रश्न विचारतात. या फ्लेमचा साऊंड कसा असतो, त्या न्यूट्रल फ्लेमचा साऊंड कसा असतो? तर एक लक्षात ठेवा, कार्बोरायझिंग फ्लेम मध्ये नो साऊंड, त्या फ्लेमचा साऊंड नसतो. न्यूट्रल फ्लेम मध्ये एक हिसिंग टाईपचा साऊंड येतो. आणि ऑक्सिडायझिंग फ्लेम मध्ये रोरिंग टाईपचा साऊंड पाहायला मिळतो, ठीक आहे. साऊंड बद्दल क्लिअर झालं. त्याच्यानंतर इनर कोरचं टेम्परेचर वरती पण एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. तर इनर कोरचं टेम्परेचर किती असतं? कार्बोरायझिंग फ्लेम मध्ये असतं ते 2900 डिग्री सेल्सिअस. अगेन न्यूट्रल फ्लेमचं असतं 3200 डिग्री सेल्सिअस, 3200. आणि 3300 डिग्री सेल्सिअस असतं ऑक्सिडायझिंग फ्लेम मध्ये इनर कोरचं टेम्परेचर. तर ह्या फ्लेम्स कुठल्या मेटल किंवा कुठल्या अलॉयसाठी आपण यूज करतो? कार्बोरायझिंग फ्लेम जे आहे ती निकेल अलॉयसाठी यूज करतो, ठीक आहे. निकेल अलॉयज किंवा हाय कार्बन स्टीलसाठी सुद्धा आपण कार्बोरायझिंग फ्लेम यूज करतो. न्यूट्रल फ्लेम जे आहे ते माइल्ड स्टील, अगेन कास्ट आयर्नसाठी आपण सुद्धा यूज करतो. लो कार्बन स्टील किंवा मीडियम कार्बन स्टीलसाठी सुद्धा आपण काय यूज करतो? न्यूट्रल फ्लेम यूज करतो. आणि ऑक्सिडायझिंग फ्लेम जी आहे ती झिंक किंवा ब्रास या मटेरियलमध्ये आपण यूज करतो. आता रेशो जो आपण आधी क्वेश्चन मध्ये पाहिला, तर ऑक्सिजन टू दी ऍसिटिलीन C2H2, तर याचा रेशो जो असतो तो 0.85 to 0.95 एवढा असतो. न्यूट्रल फ्लेम मध्ये ऑब्विसली रेशो काय असणार? ऑक्सिजन टू ऍसिटिलीनचा 1 असणार, कारण दोन्ही पण इक्वल प्रोपोर्शन मध्ये असतात. आणि ऑक्सिडायझिंग मध्ये ऑक्सिजनचा रेशो जास्त असतो, O2/C2H2 चा रेशो असतो 1.15 to 1.5 पर्यंत, ठीक आहे. तर हे 4 पॉईंट 1, 2, 3 आणि 4 हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. कार्बोरायझिंग, न्यूट्रल फ्लेम आणि ऑक्सिडायझिंग फ्लेम. जेव्हा ऑक्सिजनचं प्रोपोर्शन जास्त असतं तेव्हा ऑक्सिडायझिंग फ्लेम, ऑक्सिजनचं प्रोपोर्शन कमी असतं आणि ऍसिटिलीनचं जास्त असतं तेव्हा कार्बोरायझिंग फ्लेम, दोघांचं इक्वल असतं तेव्हा न्यूट्रल फ्लेम. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. कॅप्लॅन टर्बाइन इज ऑप्शन ए लो डिस्चार्ज हाय हेड, हाय डिस्चार्ज लो हेड, लो डिस्चार्ज लो हेड, हाय डिस्चार्ज हाय हेड. काय असेल? कॅप्लॅन टर्बाइन कशाचं एक्झाम्पल आहे? पहिलं तर तुम्हाला हे माहित पाहिजे की ऍक्सियल फ्लो टर्बाइन म्हणजे काय, टँजेन्शियल फ्लो टर्बाइन म्हणजे काय, रिएक्शन टर्बाइन म्हणजे काय. त्याच्यानंतर हे टाइप्स येणार, कॅप्लॅन येणार, प्रोपेलर येणार, ठीक आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. क्वेश्चन नंबर 15चा आन्सर आहे ऑप्शन बी, दॅट इज लो हेड टर्बाइन आहे. पेल्टॉन व्हील हाय हेड टर्बाइन आहे, लक्षात ठेवा. पेल्टॉन हे हाय हेड टर्बाइन आहे आणि कॅप्लॅन आणि प्रोपेलर जे आहे ते लो हेड टर्बाइन आहेत, ठीक आहे. आणि फ्रान्सिस जे आहे ते मीडियम हेड आहे आणि हाय डिस्चार्ज आहे. सो ऑप्शन बी विल बी द राईट आन्सर. सर्वात आधी आपण ऍक्सियल फ्लो टर्बाइन म्हणजे काय हे पाहूया, की जेव्हा इफ द वॉटर फ्लोज पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द शाफ्ट, ऍक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द शाफ्टच्या पॅरलल मध्ये जेव्हा वॉटर फ्लो करतं तेव्हा त्याला, त्या टर्बाइनला आपण म्हणतो ऍक्सियल फ्लो टर्बाइन, ओके. ऍक्सियल फ्लो टर्बाइनचाच कॅप्लॅन आणि प्रोपेलर हे 2 सब टाइप आहेत, प्रोपेलर, ओके. तर जेव्हा when the vanes of the hub are adjustable, then the turbine is known as Kaplan turbine, and the vanes are fixed to the hub, it is known as propeller turbine. जेव्हा वेन्स ऍडजस्टेबल असतात तेव्हा कॅप्लॅन टर्बाइन म्हणतो आपण, आणि जेव्हा फिक्स्ड असतात तेव्हा प्रोपेलर टर्बाइन. हे सुद्धा एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जातो की वेन्स ऍडजस्टेबल असतात तेव्हा त्या टर्बाइनला काय, जेईच्या एक्झाम मध्ये मे बी विचारला जाऊ शकतो.
लक्षात ठेवा, ऍडजस्टेबल वेन्स असतील तर त्याला आपण कॅप्लॅन टर्बाइन म्हणतो, कॅप्लॅन. आणि जेव्हा वेन्स फिक्स्ड असतील तेव्हा इट इज नोन ॲज प्रोपेलर टर्बाइन. आणि कॅप्लॅन टर्बाइन इज अ लो हेड ॲक्सियल फ्लो टर्बाइन विथ ऍडजस्टेबल वेन. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग वेल्डिंग मेथड इज नॉट अ सॉलिड स्टेट वेल्डिंग प्रोसेस. सिंपल प्रश्न आहे की कुठला वेल्डिंगचा जो टाइप आहे तो इट इज नॉट अ सॉलिड स्टेट वेल्डिंग प्रोसेस विचारले. ऑप्शन ए फ्रिक्शन वेल्डिंग आहे का? फ्रिक्शन वेल्डिंग आहे. इट इज अ टाइप ऑफ सॉलिड स्टेट वेल्डिंग प्रोसेस आहे. फोर्स्ड वेल्डिंग सुद्धा आहे. अल्ट्रासोनिक वेल्डिंग सुद्धा आहे. तर नाहीये कुठला? रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग. तर करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी, दॅट इज रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग इज नॉट अ सॉलिड स्टेट वेल्डिंग प्रोसेस. जर एक्झाम्पल पाहायचं गेलं तर एक्सप्लोजिव्ह वेल्डिंग आहे सॉलिड स्टेट वेल्डिंग प्रोसेसचं एक्झाम्पल. फ्रिक्शन वेल्डिंग, अल्ट्रासोनिक वेल्डिंग, डिफ्युजन वेल्डिंग आणि फोर्स वेल्डिंग हे 5 जे आहेत ते सबटाईप आहेत सॉलिड स्टेट वेल्डिंगचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. आणि हे जे क्वेश्चन्स मी घेतोय तर ते तुम्हाला समजत असतील आणि कन्सेप्ट सुद्धा समजत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, जेणेकरून मला सुद्धा कळेल की ते तुम्हाला समजतात इक्वली. आणि जर या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा विचारू शकता. ओके. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे आपण डेलीचे क्विज MCQs पोस्ट करत असतो. ते सुद्धा तुम्हाला तुमच्या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. क्वेश्चन नंबर 17 पहा. इलेक्ट्रिकल गिअर ट्रेन इज युज्ड इन डिफरन्शियल गिअर ऑफ ऑटोमोबाईल. हेल्प्स इन व्हॉट? रिड्युसिंग जर्क, असिस्टिंग इन स्पीड चेंज, रिड्युसिंग स्पीड की टर्निंग. जे आपण डिफरन्शियल गिअर ऑफ ऑटोमोबाईलमध्ये इलेक्ट्रिकल गिअर ट्रेन यूज करतो ते बेसिकली कशासाठी आपण यूज करतो? विच हेल्प्स इन व्हॉट? विच हेल्प्स इन ऑप्शन डी टर्निंग. जेव्हा आपण टर्न करतो तुम्हाला माहिती असेल की जे रिअर व्हील्स असतात, आउटर रिअर व्हील्स असतात ते एक्स्ट्रा डिस्टन्स कव्हर करतात ॲज कम्पेअर टू इनर रिअर व्हील्स. तर त्याच्यामुळे दोन्ही व्हील्समध्ये दोघांचे सुद्धा स्पीडमध्ये डिफरन्स राहायला पाहिजे, वेगवेगळ्या स्पीडने ते टर्न व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण इलेक्ट्रिकल गिअर ट्रेन यूज करतो, म्हणजे जे की हेल्प करतात टर्निंगमध्ये. इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रॉपर, पाहू शकता की वेन अ व्हेकल टेक्स अ टर्न इट्स ऑदर रिअर व्हील कव्हर्स अ ग्रेटर डिस्टन्स दॅन द इनर रिअर व्हील्स. ठीक आहे, ऑब्वियसली ऑदर रिअर व्हील जे आहे ते जास्त डिस्टन्स कव्हर करतात ॲज कम्पेअर टू इनर रिअर व्हील्स. हेन्स द डिफरन्शियल गिअर्स आर युज्ड so that both the rear wheels can rotate at different speed, and this is achieved with the help of elliptical gear train, so it helps in turning. Option D is the right answer. Next question number 18. The cutting speed of the tool in turning operation is. सिंपल आहे, सर्वात सिंपल प्रश्न. कटिंग आणि याच्यावरून एक्झाम मध्ये एक्झाम्पल सुद्धा विचारला जाऊ शकतं. टर्निंग ऑपरेशन मध्ये कटिंग स्पीड काय असतो? पाय डी एन. सिंपल आहे. याच्यामध्ये पाय डी इज द डायमीटर, एन इज द नंबर ऑफ रोटेशन्स, तर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डायमीटर ऑफ द वर्क पीस. ऑप्शन ए विल बी द राईट आन्सर. एक्झाम मध्ये तुम्हाला याच्या व्हॅल्यूज दिले जातील आणि कटिंग स्पीड विचारलं जाईल. ठीक आहे, न्यूमेरिकल सुद्धा एक्सपेक्ट करू शकता जेईच्या एक्झाम मध्ये. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डायमीटर ऑफ वर्क पीस. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. काय विचारले? अ कार स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट अटेन्स अ मॅक्सिमम स्पीड ऑफ 100 km/h. ओके, मेकॅनिक्स मधला प्रश्न आहे हा. इन 20 seconds what will be its acceleration assuming it is uniform. आपल्याला काय काढायचं आहे? ऍक्सेलरेशन काढायचं आहे. क्वेश्चन मध्ये काय काय डेटा दिलाय तो आपण लिहून घेऊया. अ कार स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे काय? त्याची इनिशियल वेलॉसिटी किती असणार आहे? 0. यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी. अटेन्स अ मॅक्सिमम स्पीड ऑफ 100 km/s म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी व्ही किती आहे? 100 km/h. आता 100 km/h आहे. आपल्याला आन्सर ऑप्शन्स मध्ये मीटर पर सेकंड मध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत, पाहू शकता. तर आपल्याला हे km/h ला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर काय करणार इथे? 100 ला मल्टिप्लाय करणार 5/18 ने. ठीक आहे, जशाच तसं लिहून घ्या, आपण नंतर कॅल्क्युलेशन करू. 500/18 मीटर पर सेकंड ही झाली फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी 0, फायनल वेलॉसिटी 500/18 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला टाइम दिलाय किती दिलाय? 20 seconds. तर काय काढायचं? ऍक्सेलरेशन काढायचं. सिंपल आहे, इक्वेशन ऑफ मोशन यूज करा. कुठलं? v = u + at. इथे v किती दिलंय? 500/18 इज इक्वल टू 0. इनिशियल वेलॉसिटी 0 आहे. ऍक्सेलरेशन आपल्याला काढायचं इंटू टाइम 20 दिलाय. तर इथून तुमचं ऍक्सेलरेशन येणार किती?
जवळपास 1.38 मीटर पर सेकंड स्क्वेअर इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर करेक्ट आन्सर असेल तुमचा ऑप्शन बी. सिंपल आहे, इक्वेशन ऑफ मोशन यूज करून आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. टू वॉल्स ऑफ सेम थिकनेस अँड क्रॉस सेक्शन एरिया. ओके, थिकनेस किती दिले? सेम दिले. दोन वॉल आहेत. ठीक आहे, इथे मी वॉल काढतो. ही पहिली वॉल आहे आणि त्याच थिकनेसची त्याच एरियाची दुसरी वॉल आहे. त्याचे थिकनेस सेम दिले, T1 इज इक्वल टू T2 विच इज सेम थिकनेस अँड क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच A1 इज इक्वल टू A2. बरोबर. हॅव्हिंग थर्मल कंडक्टिव्हिटीज इन द रेशिओ ऑफ 1:2 म्हणजेच K1:K2 किती दिले? 1/2 म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटीचा रेशो दिला 1:2. इफ द रेशिओज ऑफ टेम्परेचर ड्रॉप म्हणजे काय? डेल्टा T1 टू द डेल्टा T2 त्यांचा सुद्धा रेशो दिला 2/3. देन द रेशो ऑफ हीट फ्लो, आपल्याला हीट फ्लोचा रेशो काढायचा. आपल्याला फुरियर लॉ ऑफ हीट कंडक्शन माहिती आहे काय आहे? Q इज इक्वल टू KA डेल्टा T अपॉन थिकनेस. स्मॉल t म्हणजे थिकनेस. आता इथून आपण Q1/Q2 कारण रेशो काढायचा याचा Q1/Q2 दोघांचा सुद्धा रेशो पाहिजे आपल्याला Q1/Q2 विच इज इक्वल टू. आता याच्यामध्ये थिकनेस आणि एरिया सेम आहे तर डिवाइड करतो आपण तेव्हा कॅन्सलच होऊन जाईल ऑब्विसली. तर काय येणार वरती? K1 डेल्टा T1 अपॉन K2 डेल्टा T2. ठीक आहे, तर K1/K2 हे माहिती आहे आपल्याला किती आहे? 1/2 आणि डेल्टा T1 अपॉन डेल्टा T2 2/3. तर आन्सर येणार याचा 1/3. ठीक आहे, तर इट इज काय विचारले? रेशिओ ऑफ हीट फ्लो किती आहे? 1:3. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. असे प्रश्न तुम्हाला एईच्या एक्झाम मध्ये एक्सपेक्ट करू शकता. सिंपल आहे हा, जेई मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. अ हीट इंजिन विच रिसीव्स 80 किलोजूल ऑफ हीट ॲट 100 डिग्री सेल्सियस ओके and reject 70 kilojoule of heat to the ambient at 30 degrees Celsius. It is to be designed. The thermal efficiency of the heat engine is. आपल्याला काय काढायचं? थर्मल इफिशियन्सी काढायची. तर आपण हीट इंजिनचे एक डायग्राम काढून घेऊ. हा आहे हीट इंजिन विच रिसिव्स 80 किलोजूल त्याला मिळतीये. ठीक आहे, विच रिसिव्स 80 किलोजूल ऑफ हीट ॲट 100 डिग्री सेल्सियस. 100 म्हणजे याला आपण डायरेक्टली केल्विन मध्ये कन्वर्ट केलं किंवा राहू देऊया असं 100 डिग्री सेल्सियस त्याला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 373 केल्विन होऊन जाईल हे. ठीक आहे, अँड रिजेक्ट्स 70 किलोजूल ऑफ हीट टू दी ॲम्बियंट म्हणजे ॲटमॉस्फिअरला जात आहे 70 किलोजूल. इथनं बाहेर किती पडते? 70 किलोजूल ॲट अ टेम्परेचर किती? 30 डिग्री सेल्सियस. 30 डिग्री सेल्सियस म्हणजे हे किती झालं? 303 केल्विन मध्ये. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला काढायचं आहे थर्मल इफिशियन्सी काढायची. जर रिव्हर्सिबल असलं असतं, रिव्हर्सिबल इंजिन दिलं असतं तर आपण 1 - T2/T1 हा फॉर्म्युला यूज केला असता. पण आता याच्यामध्ये रिव्हर्सिबल नावाचा कुठलाही शब्द नाही आहे तर आपल्याला 1 - Q2/Q1 हा यूज करावा लागेल. तर 1 - Q2 म्हणजे रिजेक्टेड किती झाली? 70 अपॉन Q1 म्हणजे वरतून आली ऍडेड किती झाली? 80. ठीक आहे, तर हे कॅन्सल झालं. 1 - 7/8 तर हे जवळपास येणार 12.5% मध्ये इफिशियन्सी. ठीक आहे, तो करेक्ट आन्सर असेल याचा ऑप्शन डी 12.5%. थर्मल इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन इज 12.5%. सिंपल आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22. हा होमवर्क साठी प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांनी या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. होमवर्क क्वेश्चन आहे. काय विचारले? हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन टूल सिग्नेचर ऑफ अ सिंगल पॉइंट कटिंग टूल युज्ड फॉर टर्निंग ऑपरेशन्स. 5, 6, 7, 8 त्याच्यामध्ये सुद्धा जे असतील जेवढे काही त्याच्यावरनं सुद्धा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर ते प्रॉपरली पाहून घ्या. येत नसेल तर ते पाहून घ्या आणि ज्यांना येते त्याचा आन्सर तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की टूल सिग्नेचर मध्ये किती एलिमेंट आहेत हे विचारलेलं आहे. टर्निंग ऑपरेशन मध्ये आपण जेव्हा सिंगल पॉइंट कटिंग टूल यूज करतो 5, 6, 7 की 8. क्वेश्चन नंबर 22 चा आन्सर काय आहे असं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि ज्यांना एई आणि जेईच्या टेस्ट सिरीज जॉईन करायच्या असतील त्यांनी आता सध्या डिस्काउंट अवेलेबल आहे आपल्या माय जोबी ट्रॅक या ॲपवरती. हे ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून इथे सर्च करू शकता महाजेनको या कीवर्डनी. तर तुम्हाला एई आणि जेईच्या टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये अराउंड 251, 266 इथपर्यंतचा तुम्हाला तिथे डिस्काउंट मिळेल.
60 टेक्निकल सब्जेक्ट वाईज टेस्ट, 50 जे आहेत ते नॉन टेक्निकल टेस्ट आणि 12 जे आहेत ते फुल लेंथ टेस्ट. दोन्ही कोर्सेस मधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिफरंट आहेत. त्यासोबतच महाजेनकोसाठी जर तुम्हाला कंप्लीट नॉन टेक्निकल जर प्रॅक्टिस करायचं असेल म्हणजे ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिश, तर हे तिन्हीच्या सुद्धा टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त IBPS लेवलच्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करू शकता. विथ डिटेल सोल्युशन सुद्धा मेन्शन आहे. आणि जर आज तुम्ही एनरोल करत असाल तर तुम्हाला नॉन टेक्निकल कुपन कोड यूज करून 150 रुपीज ऑफ सुद्धा मिळतील. आणि जर ओनली फुल लेंथ टेस्ट अटेम्प्ट करायचे असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. आणि ह्या आणि आधीच्या टेस्ट सिरीजमध्ये ह्या ज्या फुल लेंथ टेस्ट 12 आणि त्या 10 हे दोन्ही डिफरंट फुल लेंथ टेस्ट आहेत आणि 10 फुल लेंथ टेक्निकल टेस्ट आहेत. ते ज्यांना फक्त फुल लेंथ आणि टेक्निकल टेस्ट अटेम्प्ट करायचे असतील तर ते सुद्धा हा कोर्स असिस्टंट इंजिनियरचा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि सर्वांनी 31/3/2023 या डेटसाठी रेडी राहा. आपण प्री टेस्ट कंडक्ट करतोय. प्री टेस्टमध्ये तुम्हाला एक फायनल टेस्ट सारखी टेस्ट असणार, ज्याच्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक आणि स्कोअर तुम्ही चेक करू शकणार आहात. 5 ऑप्शन्स, जसा पॅटर्न IBPSचा असतो तसा पॅटर्न आणि सिलेबसनुसार आपण ही टेस्ट कंडक्ट करतोय. तर सर्वांनी 31/3/2023 या डेटमध्ये जी एक्झाम अपलोड होणार आहे तर त्या एक्झामसाठी रेडी राहा. अपलोड झाल्यानंतर तुम्ही ही टेस्ट कधीही सुद्धा अटेम्प्ट करू शकता, कधीही रिवाइज करू शकता. ओके. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत माय GOV ट्रॅक या ॲपला केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करू शकता, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला मिळतील. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.